मंडळी, आता आपण शिकणार आहोत प्रथमोपचार आणि यासाठी मंचावर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि लॉलीच्या भूमिकेतून आपल्या लीला दाखवायला येते जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. थैंक यू सो मच आमिर. थैंक यू सो मच श्याम. श्याम, तुझा बाटलीतला गंगाराम का आलाय? तो गंगाराम नहीं है, तो चंगाराम है. असो. तर रसिक प्रेक्षको, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आजच्या या संडे स्पेशलमध्ये. आणि जॉनी सर, तुमचंही मनपूर्वक स्वागत की तुम्ही आमचा इथे आत्मविश्वास वाढवायला आलात. खरंच मनापासून आभार. तर मी आहे डॉक्टर कौस्तुभ शेटे आणि आज मी इथे तुम्हाला सगळ्यांना प्रथमोपचाराचं ट्रेनिंग द्यायला आलो आहे. आणि ह्या आपल्या सेशनला आज खास उपस्थिती लावली आहे आघाडीच्या अभिनेत्री मिस लॉली. असं पहिलंच फर्स्ट एड ट्रेनिंग असेल ज्याची सुरुवात अशी झाली असेल ना. माय गॉड. हॅलो लॉली मॅम. हॅलो 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 एव्हरीवन. प्लीज प्लीज डोंट क्लिक डोंट फ्लश प्लीज. आता जे काही फ्लश तिकडं सगळं तिकडं. Karnaz, who is coming? Johnny, Johnny, yes, Papa. Looking हास्य जत्रा. हा बाबा. आणि मग एकदम ऐका ना मॅडम, काय करतायत अहो? सर इथे गेस्ट म्हणून आलेत. हे कोणतं लहान मुलाचं गाणं ऐकवताय त्यांना? मग मी काय रॉंग टेलली? जॉनी जॉनी येस पापा ते कॉमेडीचे पापाच आहेत. करेक्ट. मग त्यांचा छोटा छत्री असो, मुन्ना मोबाईल असो, टेम्पो बाई असो, नाही तर पप्पी बाई असो. माय गॉड, त्यांची कॉमेडी बघितली ना की मला ना एकदम त्यांना अशी झप्पीच त्याविषयी वाटते. पागल. मीना त्यांची खूप मोठी एकदम मेलेली कडक फॅन आहे. मेलेली कडक फॅन म्हणजे? अनकुकडा इंग्रजी यु नो. मेलेली कडक, मेलेली डाय कडक हार्ड, डाय हार्ड फॅन आहे मी. सर एक सटकन जिभेवर रट्टा द्यावं असं वाटतं ना. हरकत नाही. असं म्हणजे मॅडम कसं आहे, सगळं मान्य तुम्ही जे काही बोललात, पण आज इथे ज्याचं ट्रेनिंग घ्यायला आलो आपण ते सुरू करूया. आज इथे आपण फर्स्ट एडचं ट्रेनिंग घ्यायला आलोय. फर्स्ट एड हे का गरजेचं आहे हे मी तुम्हाला आधी सांगतो. जे काही असेल मला शिकवा. मला नवीन नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतं. तर मंडळी, आपण बघूया की याची गरज काय. मुळात प्रथमोपचार म्हणजे काय? अपघात, इजा किंवा एखादा गंभीर आजार असलेल्या रुग्णाला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत जो उपचार केला जातो त्याला प्रथमोपचार म्हणतात. ठीक आहे. ओ, पण मग मला त्याची गरज लागेलच का? कारण मागे मी एकदा गेली होती रम्यासोबत ना, ह्याच्यावर गेली होती, जंगलामध्ये गेली होती. तर तिथे जंगलामध्ये त्याच्या पायाला काटा रुतली, तर खूप रक्त आलं. तर मला कळतच नव्हतं मी काय करू मी कळतच नव्हतं. एकदा नंतर ना मी संजू सोबत पण गेली होती समुद्रात. आम्ही दोघं मिळून खूप पोली तर मध्ये त्याला पायाला माशा चावली. तर तेव्हा पण मला कळत नव्हतं मी काय करू. मग एकदा ना पर्वतावर पण गेली होती जोसेफ सोबत. तर तिथे ना त्याला पर्वत चढायला खूप आवडतं ना. तर आम्ही दोघं एकत्र असे पर्वत चढत होतो. तर चढता ना त्याच्या पायासा मुरगळली. तर तेव्हा पण मला कळतं मी काय करू. ऐका ना मॅडम, म्हणजे सॉलिड हो तुम्ही. पर्वतापासून आकाशापर्यंत आणि अगदी समुद्रापासून जंगलापर्यंत सॉलिड आहे तुम्ही. तुम्हाला माझी रेंज माहित नाही अजून. तुम्ही एकदा माझ्या बरोबर याच. मला भुयारात पार्टनर पाहिजे. ऐका ना. कारण तेवढंच राहिलंय, भुयारच राहिलंय. सगळं झालं. ऐका ना मॅडम, ऐका ना. कसं आहे, माझं ना उगाच लक्ष विचलित होत आहे आता. मी यासाठी नाही आलोय. मी इथे फर्स्ट एडचं ट्रेनिंग द्यायला आलोय ना मॅडम. मी तेच सांगतोय. मंडळी, फर्स्ट एड आपल्याला कधी कधी गरजेचं लागतो. सर्पदंश होतो, हार्ट अटॅक येतो किंवा शॉक लागतो किंवा एखादी गंभीर जखम झाली असेल तर अशावेळी फर्स्ट एड खूप गरजेचा असतो. तर मंडळी, फर्स्ट एडमध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. फर्स्ट एड किट हे प्रत्येकाने तयार करणं गरजेचं आहे. प्रथमोपचार पेटी ही प्रत्येकाकडे असली पाहिजे. माझ्याकडे पण आहे. रिअली?
खरंच म्हणजे मॅडम वाटतायत तेवढ्या साध्या नाही आहेत मॅडम किती जागरूक आहेत त्यांनी प्रेक्षको प्लीज हा आदर्श घ्या प्रत्येकाने स्वतःचं एक फर्स्ट एड किट नेहमी तयार ठेवावं बघूया आपण मॅडमच्या फर्स्ट एड किटमध्ये काय आहे आणि यांच्या फर्स्ट एड किटमध्ये आहे सो फनी ना नेलकटर या कधी कधी नकं टोचतात ना त्याच्यामुळे बरी पडतात लगेच काढून टाकायची इथे खांजवला की लगेच स्क्रॅच येतो कुठे लिपस्टिक लिपस्टिक ती असं मी असं करत येते ना तर कधी कधी लिपस्टिक इथे लागते बघ इथे लागली ती लागते कधी मग मी एक्स्ट्राची ठेवून देते ओ एक मिनिट हे कसलं पाकिट आहे हो हे काय आहे हे का ठेवलंय तुम्ही एक मिनिट हे फर्स्ट एड किट मध्ये ह्याची काय गरज आहे इमर्जन्सी साठी लागतं काय संबंध आहे कधी पण गरजेला पडू शकतं टिकलीचं पॉकेट आहे ते आय एम सॉरी ते मला वेगळं वाटलं काय आय एम सॉरी मॅडम मुळात ह्या गोष्टी ह्या फर्स्ट एड किटमध्ये नाही ठेवायच्या त्याच्यात काय ठेवायचं असतं कापूस ठेवा मलम ठेवा अँटीसेप्टिक ठेवा सिरिंज ठेवा सिरीज तर पाहिजेलच सध्या OTTचा जमाना आहे ना सटकन मॅडम सिरीज नाही सिरिंज म्हणजे इंजेक्शन्स दॅट इज दॅट टोचुकली काय टोचुकली म्हणजे आम्ही त्याला टोचुकली बोलतो इंजेक्शनला रसिको मी तुमच्या पाया पडतो हे असं काही ठेवू नका तुम्ही फर्स्ट एड किटमध्ये जे काय ठेवायचं त्याची मी लिस्ट तुम्हाला देईन मला वाटतं आता पण डायरेक्ट प्रॅक्टिकल्सना सुरुवात केली पाहिजे या मला पण बडबड करायला अजिबात आवडत नाही साधारण बेसिक अंदाज आला ना की डायरेक्ट प्रॅक्टिकललाच घुसायचं तर मंडळी आपण बघूया सर्वप्रथम सर्पदंश सापाने चावलं तर काय केलं पाहिजे मॅडम मला सांगा तुम्ही कुठे चाललात आणि अचानक तुम्हाला साप चावला तर तुम्ही काय कराल मी पण चावणार त्याला म्हणजे कारण मी ना एक फिल्म केली होती त्याच्यामध्ये एक नागिणी येऊन ना मला चावते तर मी पण त्या नागिणीला चावली होती मस्त होती फिल्म पण आलीच नाही जाऊ दे मरून दे मला ना त्या फिल्मचं नाव खूप आवडलं होतं नाव ऐकूनच मी सायनिंग केली होती मस्त नाव होतं चावा घ्या चावा चावा घ्या चावा हे फिल्मचं नाव होतं हे खूप वाईट आहे आणि हे असं नाही करायचं अहो तो साप आहे ना साप चावला की आपण त्याला चावायचं कुठलं लॉजिक आहे आपण सापासारखं वागायचं का मी सांगतो तुम्हाला सापाने चावल्यावर काय करायचं सापाने जिथे चावलं असेल त्याच्यावरती एका फडक्याने किंवा कापडाने घट्ट आवळून बांधायचं ठीक आहे हा पण मिस्टर म्हणजे काय काय अवयव असे असतात जिथे चावल्यावर आपण बांधून नाही शकत प्रॉब्लेम होईल ना मॅडम साधारणतः कोणती ठिकाणं सजेस्ट करायचे तुम्हाला आता समजा गळ्याला साप चावला तर बांधलं तर मग फास नाही लागणार मी मरली बिरली तर मुळात साप इकडे येऊन कधी चावत नाही सहसा साप पायाला चावेल हाताला इथे का येऊन साप चावेल तसं नाहीये चावू शकतो आता समजा तुम्ही एखाद्या दगडावर बसलेला असाल अचानक येऊन तुमच्या डोंगीला साप चावला तर तुम्ही काय करणार कुठे काय आणि कसं बांधणार तुम्ही अहो तुम्ही सरळ विचार करा ना हे नको ते विचार कशाला करताय मुळात काही काही साप विषारी असतात त्यांचं विष शरीरात पसरू शकतं ते पसरू नये म्हणून तो रक्तप्रवाह थांबवायचा असतो त्यासाठी ते बांधायचं असतं सर्पदंशाचं ट्रेनिंग आपण इथेच थांबवूया आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया प्रेक्षको मला तुम्हाला सांगायला आवडेल की हृदयाचा तीव्र झटका आल्यावर काय करायचं मला माहितीये हृदयाचा तीव्र झटका आला ना की डायरेक्ट तोंडाने श्वासोच्छवास द्यायचा हे एवढंच माहिती तोंडाने श्वासोच्छवास द्यायचा एवढंच माहिती बाकी काहीच नाही आहे स्टेप बाय स्टेप असतं ना मॅम ते मला सांगा हृदय कुठे असतं दर महिन्याला वेगवेगळे शरीरातलं शरीरातलं हृदय कुठे असतं पोटात तुमचं हृदय पोटात आहे मग इकडे काय आतडी बसवली आहे
ठेवा, काय अवयव कुठे ठेवायचं ते ठेवा, मी ट्रेनिंग सांगतो. तर मला हृदयाचा झटका आल्यावर काय करावं लागेल यासाठी मला एका मदतनीसाची गरज आहे. कोणी येईल का? यू कम कम. मोठा वाजवतोय कीबोर्ड. यू नको नको, तुम्ही आज लाफिंगच करा. आम्ही यू बघा हो, कोणीही तुमच्या बाजूला येऊन स्टेजवर उभं राहायला तयार होत नाहीये. तुम्ही आहात ना मग. माझा नाईलाज आहे. अरे या ना यार, कोणीतरी या. सर 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 या यांनाच खाज आहे. या तुमच्या हिंमतीची दाद दिली पाहिजे, असंच पाहिजे तुम्हाला. तर नाही म्हणजे हे आहेत आमचे आजचे मदतनीस. हृदयाचा झटका आल्यावर काय केलं पाहिजे हे आता मी यांच्यासोबत प्रात्यक्षिक दाखवणार आहे. तुमच्या अंगात किती मस्ती, येऊन त्यांच्याच बाजूला थोडी बसायचं तुम्हाला. सरकली मी. तुम्हाला लागली का? सांगू शकत नाही मी. एक सेकंड, ऐका ऐका ऐका. आपण करा तुम्ही दोघं, मी जातो. मी काहीतरी सांगतोय ना इथे, आपण आता प्रात्यक्षिक करतोय ना. बोला बोला. समजा तुम्हाला हृदयाचा तीव्र झटका आलाय. किती वर्ष ऍक्टिंग दाबून ठेवली. एवढं? आणि हृदयाचा झटका इथे आलाय तुला? हृदय इथे असतं ना डाव्या बाजूला. मी लेफ्टी आहे, माझा उलट आहे. काय प्रॉब्लेम आहे तुला? शिकवण्याचं काम कर ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? हरकत नाही. तर समजा यांना आता हृदयाचा झटका आलाय, तर सर्वप्रथम आपण, मी सांगतो माझ्याकडे बघ ना. मी सांगतो ना माझ्याकडे बघ ना. हृदयाचा झटका आला, तिच्याकडे बघशील, माझ्याकडे बघा ना. रसिका हो, समजा की यांना आता हृदयाचा झटका आलाय, तर सर्वप्रथम रुग्णाला कडेवर झोपवावं. झोपा तुम्ही इथे, झोपा, कुशीवर झोपा. या तर आली, अभिनय आलाय. हे कुशीवर झोपवायचं. पेशंटला उतारणं झोपवायचं नाही. उतारणं झोपल्यावर काय होतं, बऱ्याचदा जीभ हळूहळू आत सरकून श्वसन मार्ग बंद होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे पेशंटला उतारणं झोपवायचं नाही. ओ पण मग मी उपचार करते तर मी उतारणी झोपली तर चालणार आहे? मुळात उतारणे का झोपायचंय आणि झोपून कसा उपचार कराल तुम्ही मॅडम? हे साधं सोपं आहे ना, कोणी झोपायचं नाहीये, कळलं? बऱ्याचदा काय होतं की हृदयाचा झटका आल्यावर पेशंट हा गुदमरण्याचे चान्सेस असतात. तर अशा वेळी आपण काय करायचं? तोंडाने चॉच द्यायचा. तू एवढं करत होतास ना, हृदयाचा झटका आलाय, लगेच उभा राहायला झोप येते. आणि का तुझी गाडी तोंडाने श्वासोच्छवास द्यायचा इथेच का अडकली आहे तुमची गाडी? बाकीचे पण उपचार आहेत ना. मुळात तो गुदमरतोय, त्याच्या तोंडात तोंड घालून अजून त्याचा मारून टाका त्याला. असं नाहीये ते. करू दे ना, काय मोकळं करा, हवा यायला पाहिजे. हवा यायला पाहिजे, कळलं? झोप इकडे. प्रेक्षक हो, मी आता तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतोय. झोप. इथे आहे, इथे. कुठे आहे तुझं हृदय? हृदय कुठे? इथे आहे ना. हा, इथे. तर बघा, हे असं साधारणतः ह्या भागावर हातावर हात ठेवून फिश सारखं. एक्झॅक्टली हे असं एकदा जोरात प्रेस करायचं. सोडायचं, प्रेस करायचं, सोडायचं, प्रेस करायचं, सोडायचं. असं साधारणतः 1 मिनिटात 30 वेळा करायचं. ओके, तुम्ही करा बघू. का लादी पुसताय? लादी पुसताय इथून. इथे हृदय त्यांच्या, हे हृदय आहे. इथून कशाला चालू करताय? थोडं तयारी करत होते पेशंटची मानसिक. अरे झोपणार आहे तू. 30 वेळा करायचं, बघायचं श्वास चालू झालाय का. जर नसेल चालू झाला तर अशा वेळी आपण काय करायचं? तोंडाने दे तोंडाने श्वास द्या. संपव एकदाच काय ते सांगतो. दे एकदा
करायची. बावळट कधीपासून समजवतोय तुला. येते मला दोन काय 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 करायला लागते. हा झोपणार आहे तुला सांगितलं कळत आहे का? हा काय चाललंय? प्रॅक्टिकल दाखवतो प्रॅक्टिकल दाखवतो. काय चाललंय तुझं? काय काय